गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे, पण यंदाचा मकर असा हवाय ना की बाप्पाकडे पाहताना नजर हटू नये. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझं नाव आहे रोहन शुद्री. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. पारंपरिक असो किंवा मॉडर्न डिझाईन, आज आपण आलोत कांदिवली पश्चिमेला अविघ्न आर्ट्स या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला मकरमध्ये भन्नाट कलेक्शन पाहायला मिळतात. ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये. तर आपण आता चारकोप मार्केटच्या इथून आलो ना की स्टेशनला जाताना आपण जाताना ना इकडे तुम्हाला तुलसी विहार हॉटेल दिसेल. तर इथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. हा लेफ्ट मारला की तुम्हाला, तर तुम्ही हा पाहता हा हनुमान रोड आहे. या हनुमान रोडला आलात ना की हा सह्याद्रीनगर बस स्टॉप आहे आणि इकडे तुम्हाला बॅनरसुद्धा दिसेल अविघ्न आर्ट्स अँड डेकोरेशन्समध्ये. तर इकडे आतमध्ये एक्झिबिशन सुरू झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सुंदर सुंदर भन्नाट असे मकर पाहायला मिळतात. तर आतमध्ये जाऊन पाहूया आपल्याला काय काय मकरमध्ये व्हरायटी इथे आहेत आणि इकडे सुरुवात कितीपासून आहे सगळं आपण आज कव्हर करायचा प्रयत्न करूया. तर खूप सुंदर सुंदर इथे मकर लागलेले आहेत. बाकीची डिटेल तुम्हाला पुढे सांगतोच. हे बघू शकत असाल तर हे 1 फूट मूर्तीसाठी आहेत. मूर्तीसाठी हा, आणि ह्याच्यामध्ये जे आहेत हे एवढे डिझाईन्स आहेत. ओके, वेगवेगळे डिझाईन्स आहेत. फोल्डेबल फोम मटेरियल मध्ये आहे. ओके हो, फोम मटेरियल विथ लाइटिंग वाले पीस आहेत. ओके, याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला बरीच मिळून जाणार. आणि याची किती प्राइस किती याची? ह्याची प्राइस आहे ती 2800 पासून चालू होते. 2800 पासून. 2800 वाला कुठला याच्यामध्ये? हे सगळेच 2800. हे सगळेच 2800 मध्ये. अरे बघा, 2800 मध्ये खूप सुंदर सुंदर आहेत मकरमध्ये व्हरायटी, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण पुढे वळूया याच्यानंतर. त्यानंतर आपण या साईडला जाऊया. इकडे पण खूप सुंदर सुंदर असे मकर आहेत. हे बघा, लंबोदरमध्ये पण आहेत असे मकर. त्यानंतर इकडे या ठिकाणी पण आहेत मकर असे. हे बघा, मंगलमूर्ती करून. इकडे वरती पण तुम्ही पाहू शकता. हे विठ्ठल आहे, ओरिजिनल आहे. ते सुद्धा तुम्हाला टोटली फोल्डेबल पीस आहेत. ओके, याच्यामध्ये रबर शीट फोम पीस आहे. फोम शीट मध्ये हे बनलेलं आहे आणि ही सनपॅक शीट आहे. ओके, टोटली फोल्डेबल आयटम आहेत आपल्याकडे, जे की बॉक्स पॅकिंग मध्ये येतील. आणि याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती बसेल तरी पण? आणि याच्यामध्ये 1.5 ते 2 फूट मूर्तीसाठी हा पीस आहे. ओके, पर हे मंगल मूर्ती सुद्धा तसाच आहे. ओके, फोम शीट मध्ये बनलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 फूट मूर्तीपासून ते 2.5 फूट मूर्तीपर्यंत याच्यामध्ये मिळून भेटते. ओके, हाईटला मिळून जाणार. म्हणजे साईजेस अवेलेबल आहेत त्याचे? साईजेस अवेलेबल आहेत. जसे की 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट आणि 4 फूट. ह्याच्यामध्ये पण मिळून जाईल तसेच? ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2.5 फूट आणि 3 फूट 2.5 फूट आणि 3 टोटल हाईट येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 फूट मूर्ती आणि 2 फूट मूर्तीसाठी हा पीस अवेलेबल. ओके, त्यानंतर वरती हा आहे बिग कोयरी आसन आहे. ओके, हे सुद्धा फोम मटेरियल मध्ये आहे. ह्याच्यामध्ये पण लाइटिंग केली बघा सुंदर अशी. आणि वरती पण तुम्ही पाहू शकता. हे सुद्धा तुम्हाला 2 फूट आणि 2.5 फूट मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. ओके, त्यानंतर परत हे मोरपंख आसन आहे. हा मोरपंख आसन आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल तर ही अशी झोपडी सारखी डिझाईन दिलेली, कमान दिलेली एकदम. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1.5 ते 2 फूट मूर्ती बसेल. ओके, त्यानंतर हे श्री आसन आहे. हे श्री आसन. ओके, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1.5 ते 2 फूट मूर्ती सहजरित्या बसू शकते. येस. ओके, हे टोटली इको फ्रेंडली आयटम आहे, जे की तुम्ही रियुजेबल आहेत आणि फोल्डेबल आहेत. हे बघू शकत असाल तर हे असे आहेत. ते तुम्हाला फक्त अटॅच करायचे, जेणेकरून तुम्हाला सगळं 5 मिनिटाच्या आत तुमचा मकर लावून तयार होतो. ओके, हा सुख करता आसन आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 1 फूट मूर्तीपासून ते 3 फूट मूर्तीपर्यंत तुम्हाला अवेलेबल आहे. ओके, साईजेस मिळून जातील. हे डायमंड आसन आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2.5 फूट आणि 3 फूट हाईट अवेलेबल होईल. ओके, त्यानंतर हे न्यू मोरिया आसन. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2.5 फूट आणि 3 फूट साईज अवेलेबल होईल. परत हे शिवनंदी आसन आहे. याच्यामध्ये ही सिंगल साईज आहे. यामध्ये फक्त 2 फूट मूर्तीपर्यंत बसू शकेल. खूप सुंदर आहे. 1.5 ते 2 फूट मूर्ती. हे पण फॉर्म मध्ये आहे ना? फोम मध्ये आहे. रबर शीट, लाइटिंग वगैरे आहेत. इथे पुढे पिलरला पण लाईट, नंदीला पण लाईट डिझाईन केलेली आहे. त्यानंतर हे अष्टविनायक आहे. प्रत्येक पीस मध्ये अष्टविनायक केलेले आहेत. मस्त. परत मग ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फोम आणि रबर शीट मटेरियल भेटेल सनपॅक शीट मध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गणपतीच्या मूर्तीला लाईट हे केली ना पूर्ण? हो, प्रत्येक मूर्तीला लाईट आहे. खूप सुंदर आहे बघा अष्टविनायक मध्ये. त्यानंतर हे गणेश कमान आहे. ओके,
गणेश कमान सुद्धा एक रॉयल लुक देतं हो गणपतीला मागे. हो, खूप आणि सुंदर. याच्यामध्ये हत्तीची डिझाईन देण्यात आलेली हो. आहे. मस्तच आहे. हे नेहमीप्रमाणे आपलं महालक्ष्मी महालक्ष्मी, हा हे दरवेळेला फेमस, फेमस. एकदम प्रसिद्ध, खूप सुंदर आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला 2 फूट पासून ते 4 फूट पर्यंत टोटल मिळून जाईल. अवेलेबल आहे. ओके. हे त्यानंतर वक्रतुंड आहे. वक्रतुंड. वक्रतुंड आसन मध्ये सुद्धा तुम्हाला 2.5 आणि 3 फूट मध्ये अवेलेबल आहे. अवेलेबल आहे. ओके. हे मोदक आसन आहे. ओके, मोदक आसन. हा, ओके, वरती मोदक दाखवलेला आहे मोदक बघा आहे. शिव. हा. त्याच्यामध्ये पण लाइटिंग आहे. त्याच्यामध्ये पण लाइटिंग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा लाइटिंग आहे. अरे वा, हे विदाउट लाईट सुद्धा तुम्ही बघत असाल तर मग ते उठून दिसतं तरी उठून पण. दिसतं. आणि लाईट लावली तर बघा ना नको. रॉयल लुक टाइप मध्ये तुम्हाला मस्त असे आहे. डिझाईन्स अवेलेबल Designs आहेत available. आपल्याकडे. आणि इथे सुद्धा बघा लाईट दिलेली आहे याला. खूप सुंदर आहे. आपण बघा मकर. त्यानंतर हे नटराज आसन हे आहे. नटराज आसन आहे. ओके, हे 2.5 फूट साठी आहे. 2.5 फूट साठी आहे. 2.5 फूट आणि 3 फूट मध्ये याच्यामध्ये 2 साईज अवेलेबल आहे. ओके. त्यानंतर आपण इथे वळूया. हे आहे बालाजी मंदिर. बालाजी मंदिर. हा, हे टोटल हाईट याची 6 फूट आहे. पण याच्यामध्ये मूर्ती जी येते ती किती फीट बसते? 2 फूट पर्यंत 2 मूर्ती फूट पर्यंत available बसते. आहे. हा. ओके. त्याच्यानंतर बघूया आपण इकडे हे मोरपंख मंदिर आहे. हे मोरपंख. टोटली फोम पीस आहे. हा, फोम आणि सनपॅक शीट वरती. सनपॅक शीट वरती काय? हा, हो, ह्याच्यामध्ये 1.5 फुटाची मूर्ती बसेल. बसेल. ओके. त्यानंतर जंगल थीम मध्ये. आसन आहे. जंगल थीम मध्ये आहे. बघा. हे सुद्धा तुम्हाला एक याच्यामध्ये पण किती फूट बसेल तरी? याच्यामध्ये पण 2 साईज अवेलेबल 2 size available. 2.5 आणि 3 फूट. ओके. हे आहे आपलं हवेली. हा, हवेली टाइप मध्ये श्री गणेश आहे श्री मंदिर. गणेश आहे ना. याच्यामध्ये 2 साईज आहेत जे की 2.5 फूट आणि 3 फूट. 3 फूट. 2.5 फूट मध्ये 1.5 फुटाची मूर्ती येते हो. आणि 3 फूट मध्ये 2 फुटाची आणि मूर्ती. प्रत्येक खांबला बघा अशी लाईट वगैरे दिली. पीसला याच्यामध्ये लाईट लाईट दिलेली आहे बघा. वरची कमान पण आहे. साईडची कमान सगळ्याला लाईट lighting दिली आहे बघा. आहे. इथे पण आहे. या साईडला पण लाईट दिलेली आहे. खूप सुंदर असं बनवलेलं आहे बघा. आणि हे खाली जे ते हे सुद्धा 1 फूट मूर्तीसाठी 1 आहे. फूट हे मूर्तीसाठी 3. की? हो. आता आपण जसं की मागे बघितलेलं की मंगल मूर्ती हा design गेल्या होती. वेळेचा खूप एकदम रनिंग प्रोडक्ट तुमचा. हा आमचा रनिंग प्रोडक्ट आहे. हा, याच्यामध्ये वरांडा टेम्पल जे आहे हे खूप सुंदर आहे मंदिर. हे 2 फूट मूर्तीसाठी आहे. 2 फूट मूर्तीसाठी नाही? ह्याच्यामध्ये लोकांना जे हवं असतं आर्टिफिशियल फुलांमध्ये डेकोरेशन हा, बरोबर. ते पण कव्हर ते होतं. पण कव्हर अप आणि होतं. याच्यामधून तुम्हाला फोम शीट मध्ये पण तुम्ही डिझाईन वगैरे भेटते. हा, बरोबर. हे टोटली फोल्डेबल पीस आहे. हा, फोल्डेबल. फोल्डेबल आहेत. Okay. आपल्याकडे जेवढे पण डिझाईन्स आहेत सगळे सगळे टोटली फोल्डेबल आहेत. ओके. आणि याच्या मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे हा 1 फूट मूर्तीसाठी मंगल मूर्ती आहे. लहान साईज मध्ये मिळून जाईल. ही छोटी साईज आहे. याची काय प्राइस असेल तरी या छोटीची? हे सुद्धा 2800. 2800 रुपयाला आपण. अरे वा, हे मस्त. पण तसेच सेम लाइटिंग वगैरे सेम तसंच आहे. ओके. त्यानंतर हा लाकडी पीस आहे. लाकडी पीस आहे ना? हम्म. लाकडी पीस मध्ये पण मिळून जाणार तुम्हाला. हा पण टोटल फोल्ड होतो? नाही ना? हा फक्त एक पीस असा आहे की जो विदाउट फोल्ड होतो. ओके. म्हणजे बॅकड्रॉप साठी हा तुम्हाला कामाला येईल. हा 1 फूट मध्ये आहे. 1 फूट मध्ये. 1 फूट मूर्तीसाठी बसू शकते त्याच्यामध्ये. हा, हे मिरर आसन आहे. ओके, मिरर आसन आहे. म्हणजे तुम्ही या इकडे बघा. व्हिडिओ मध्ये एवढं दाखवता येणार नाही. खूप सारे यांच्याकडे सुंदर सुंदर मकर्स मध्ये व्हरायटी आहेत. हे त्यानंतर बघा. शिवाजी महाराजांमध्ये बघा, आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या. शिवाजी महाराजांचं आसन आहे. याच्यामध्ये सुद्धा 2 साईज अवेलेबल आहेत जे की 1.5 फूट मूर्तीसाठी आणि 2 फूट मूर्तीसाठी आहे. ज्यांना म्हणजे बॅकड्रॉपला असं ठेवायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, अशा रीतीने तुम्ही डेकोरेट करू शकता. डायरेक्ट रेडी टू पीस आहे. हा पण पूर्णपणे फोल्ड होतो. फोल्डेबल. हे बघा ना, हे असे फक्त अटॅच करायचे बस. तुम्हाला. अरे वा. त्यानंतर हा कुठला आहे? बरं, हे सरस्वती आसन आहे. सरस्वती आसन. ओके. सरस्वती आसन मध्ये सुद्धा बघू शकत असं तर हे फ्रेम मध्ये डिझाईन आहे. आतमध्ये लाईट पण फोटो फ्रेमची फोटो फ्रेमची डिझाईन आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा फोटो फ्रेम मध्ये पण डिझाईन आहे Design, व्हाईट okay. मध्ये. हे आहे गणेश बैठक. ओके. हे गणेश बैठक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2.5 फूट आणि 3 फूट ही 2 साईज अवेलेबल होते. आणि हे 12 ज्योतिर्लिंग मध्ये. खूप सुंदर आहे बघा. ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ह्याचं
ज्योतिर्लिंगचं तुम्हाला नाव दर्शन दिलेलं आहे याच्यामध्ये, म्हणजे दर्शन दर्शन आहे. करू शकता याच्यामध्ये. म्हणजे बाप्पाला सुद्धा ठेवा इथे आसनात आणि बाजूला दर्शन सुद्धा घ्या ज्योतिर्लिंगांचे. खूप सुंदर बनवलेलं आहे आपण. हे अष्टविनायक आहे. हे अष्टविनायक, त्याच्यामध्ये जरा वेगळा जरा व्हरायटी. हा, याच्यामध्ये अष्टविनायक म्हणजे याच्यामध्ये एक वेगळी डिझाईन देण्यात आले, लुक वेगळा देण्यात आलेला आहे. ओके. आणि सोबत याची हाईट पण थोडी जास्त जास्त आहे. आहे. हा 3.25 फूट आहे म्हणजे Total height. किती तरी पण 2-2.5 फूट बसेल. 2.25 फूट 2.25 फूट बसेल याच्यामध्ये. साठी आहे हे. ओके. त्यानंतर हे आहे राजा पंढरीचा राजा पंढरीचा. विठ्ठल मध्ये. ह्याच्यामध्ये साईजेस अवेलेबल आहेत की एवढी साईज मिळेल? ही एवढी साईज आहे. ओके. याच्यामध्ये मोठी साईज नाही मिळणार ना? ही टोटल हाईट आहे ती 2.5 फूट आहे. 2.5 फूट आहे. ओके. हे 1.5 फूट 1.5 फूट मूर्तीसाठी. मूर्तीसाठी चालेल. हो. हे आहे आपलं मॅजिक ओम आसन. मॅजिक ओम आसन. नेहमीचं, फक्त या वर्षी याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. हो. जिथे काहीतरी आधी changes फुलं दिसतायत. होते, फुलं होती, तिथे आता ही लाईटीचे कमान लाईटीचे, आलेले हा. आहे. अशी डिझाईन आहे. अशी total. डिझाईन आहे. हो. त्यानंतर बरं, हे बाजूला आपले बसेल स्वामी. स्वामींचं आहे. स्वामींचं सुद्धा खूप सुंदर आहे असं. हे याच्यामध्ये तुमचं दरवर्षी रनिंग आहे. रनिंगच आहे एकदम. आणि याच्यामध्ये यावर्षी 4 फूट मध्ये पण साईज बनवण्यात आलेली साईज मिळून जाणार याच्यामध्ये. 4 फूट 4 फूट पर्यंत. पर्यंत. 4 फूटला इथे असे साईडला डिझाईन असेल, Okay. लाईट असेल आणि फ्रंटला पण लाईट असेल. हो. हे अष्टविनायक आहे. अष्टविनायक मध्ये अष्टविनायक मध्ये यावर्षी 3 डिझाईन 3 आले. डिझाईन आहेत अष्टविनायक मध्ये बघा. त्यामध्ये ही शेवटची 3री डिझाईन. ओके. इथे बाजूला पण पाहू शकतो आपण. महादेव मध्ये. महादेव पिंडी महादेव सोबत आहे, मध्ये. शिवपिंडी सोबत बघा. खूप सुंदर आहे बघा ही पण. त्याच्यामध्ये पण साईजेस आहे की ही साईज एवढी एकच साईज आहे. याच्यामध्ये size. 2 फूट मूर्ती सहज बसेल. 2-2.25 फूट. ओके. त्यानंतर परत मग हे आहे आपलं बालाजी आसन. बालाजी आसन. इथे हे आहे ब्राऊन मंदिर. ब्राऊन मंदिर. हे सुद्धा टोटली फोम मध्ये आहे. 1.5 फूट मूर्तीसाठी त्याच्यामध्ये पण लाईट्स येत असतील ना? लाईट्स आहेत. Okay. ह्याच्यामध्ये आहे, इथे वरती लाईट आहे, पण पिंक lights आहे, इथे येलो आहे लाईट. हे केदारनाथ थीम आहे. हो, केदारनाथ थीम वाला आहे बघा. खूप सुंदर असं केदारनाथ थीम मध्ये पण आहे. त्यानंतर इथे बरं, हे बाजूला बघूया आपण. ओंकार टेम्पल आहे. ओंकार टेम्पल. ओंकार टेम्पल मध्ये सुद्धा तुम्हाला 2 फूट पर्यंत मूर्ती सहज बसेल. ओके. त्यानंतर त्यानंतर हे पिकॉक आसन. पिकॉक आसन. खूप सुंदर सुंदर यांच्याकडे तुम्हाला मकर मिळतील. आता हे 4 फूट मध्ये आहे. हो हो, टोटल जबरदस्त हाईट याची 4 फूट आहे. त्याच्यामध्ये सुंदर. तुम्हाला 4x3 चा बेस येतो आणि हे सर्कल आसन आहे. सर्कल आसन बोलतात का याला? हा, हे राऊंड सर्कल आसन आहे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला मध्ये मल्टी कलर लाईट मल्टी आहे कलर लाईट आहे. आणि ही डिझाईन अशी आहे की इव्हेंटचा लुक ह्याच्यामध्ये फोम मध्ये उतरवण्यात आलेला आहे. खूप सुंदर केलंय. परत मग हे त्यानंतर एक वॉटरफॉल आहे डिझाईन. वॉटरफॉल मध्ये आहे बघा. महादेव नंदी वॉटरफॉल नंदी म्हणून वॉटरफॉल आहे. हे नंदीच्या मुखातून वॉटरफॉल दाखवण्यात आलेला आहे. ओके. ही डिझाईन जसं की बघू शकत असाल तर हे असे बॉक्स पॅकेजिंग येतात आपल्याकडे. आता ही मंदिरची डिझाईन आहे. ओके. असे फोटोज असतात ओके. मंदिरमध्ये ओके. बॉक्स वरती, जेणेकरून तुम्हाला हे लावायला वगैरे प्रॉपर जातं. ओके. म्हणजे समजतं की कुठला पीस कुठला piece कुठे येतो. आणि म्हणजे- सोबत आम्ही डिस्प्लेचं तुम्हाला डेमो देतो. ओके. डेमो देता की कशा डिलिव्हरीच्या आधी. रीतीने फिटिंग करायचं पूर्ण डेमो. डिलिव्हरीच्या आधी तुम्हाला पीस वगैरे चेक करून देण्यात येतो, लाईट चेक करून देण्यात येते, पीस Okay. कसा लावायचा हो. हे पण तुम्हाला एक डेमो देण्यात येतो. डेमो देण्यात येतो. तर हे बघू शकत असाल तर हा जो फोटो आहे हा, ते सेम मंदिर आहे. सेम मंदिर असं आहे. थोडं डिझाईन वेगळी आहे. येस. हा. असे बॉक्स पॅकेजिंग येतात, जेणेकरून आम्ही हे पीस असे बाहेर गावी पण पाठवतो. हो, असे बॉक्स पॅकेजिंग मध्ये आहेत बघा. चला तर मग एवढेला आपण इकडेच संपूया. तुम्हाला व्हिडिओ मार्फत पूर्णपणे आपण इकडचे मकरचे कलेक्शन्स दाखवलेले आहेत. खूप सुंदर सुंदर या ठिकाणी मकर तुम्हाला पाहायला मिळतात. ते इको फ्रेंडली आहेत आणि याची सुरुवात फक्त होते 2800 रुपयापासून. त्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे व्हरायटी मिळून जातात. त्यामुळे तुम्हाला 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंतच्या मूर्तींसाठी इकडे मकर अवेलेबल आहेत आणि ॲडचा ॲड्रेस तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दिसत असेल. चला तर मग यावेळेला आपण इकडे समजतो. स्वस्त आणि मस्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग लवकरच या ठिकाणी या आणि असे सुंदर सुंदर मकर परचेस करा. गणपती बाप्पा लवकरच येत आहेत. चला तर मग गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय.